नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर गेल्या आपण 2 दिवसापासून ही एवढं गहू पिका आहे मित्रांनो, त्यालाच आपण पाणी भरतो आज दुसरा दिवस आहे मित्रांनो. कारण की हा पाणी भरण्याचं कारण असं आहे मित्रांनो, तर एक सारा म्हणजे 1-2 बारे आपण भरलं नाही जात, तितक्यात लाईट जाते. येण्या जाण्यामध्ये असा टाईमपास होत आहे मित्रांनो आपला. आणि आपला असा वावरजवळचा हा परिसर आहे मित्रांनो. आणि हा आता हे पण मोटर दुसऱ्या पट्टीत आपण सुरू केलेलं पाणी आहे. तर मित्रांनो, एवढं पाणी भरायचं बाकी आपल्याला. रात्री जर लाईट राहिली असती तर हे पूर्ण आपण भरून मोकळं झालो असतो. पण दिवसाचं लाईट असल्यामुळे लाईट सारखी येण्या जाण्यामध्ये खूप त्याच्यात आपला टाईमपास होतो. म्हणजे लाईटच नसलं तर आपण पाणी कुठून भरणार आहे. लाईटचं सारखं प्रॉब्लेम काही ना काही होत आहे, सारखं ट्रिप होते असं म्हणताय मित्रांनो. तर आपलं तर लोड तर आता काही एवढं वाटत नाही, कारण की आपले विहीर काही 24 तास चालत नाही मित्रांनो. आपल्या विहिरीतलं सरासरी 4-5-6 तास, याच्यापेक्षा आता 1-1 तास कमी होत चाललं आहे. म्हणजे आपलं जसं उन्हाचं तापमान वाढत चाललं आहे, त्याचप्रमाणे आपलं विहिरीचा पाण्याचा सुद्धा कमी होत चाललं आहे मित्रांनो. अशी आपली कंडिशन आहे. तरी आपल्याला लाईट ही वेळेवर नसते मित्रांनो. आपल्या पिकांना पाणी वेळेवर नसल्याने यास आपले पिकं सुकून जातात मित्रांनो. तर असं आपल्याला शेतकऱ्याला याचं लाईट योग्य वेळेवर दिले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही. कारण की असं पिकं काही वाळून सुकून जातं डायरेक्ट मित्रांनो. असं पाणी वेळेवर नसल्यामुळे, कारण की पाणी आपण वेळेवर भरायला येतो आणि लाईट वेळेवर ये जा करत असल्यामुळे की आपल्याला प्रॉब्लेम येतो मित्रांनो. यासाठी आपल्याला खूप त्रास भोगावा लागतो. रात्रीचा त्रास घेऊन पाणी भरलं की योग्य असतं, पूर्ण भरलं जातं. पण दिवसाचं सारखं येण्या जाण्यामध्ये सगळं लाईटीचा टाईमपास होतो मित्रांनो. असं खूप शेतकऱ्याला संकटाचा सामना करून शेतकऱ्याला शेतामध्ये राबावं लागतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा मित्रांनो, सबस्क्राईब करा मित्रांनो. जय जवान जय किसान.